नमस्कार. वेट लॉस सिरीजच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवली आहे खास छोले ओट्सची टिक्की. चला मग बघूया ही टिक्की कशी बनवतात. मी इथे 1 वाटी छोले रात्री भिजत घातले होते. छोले रात्रभर पाण्यामध्ये छान भिजले आहेत. आता एक छोटा कुकर घ्यायचा आणि त्यामध्ये हे छोले काढायचे. मी इथे 3 लिटरचा कुकर घेतला. सगळे छोले कुकरमध्ये काढून झाले की कुकरमध्ये 1 ग्लास पाणी घालायचं. नंतर थोडंसं मीठ घालायचं. आता कुकरचं झाकण लावूया आणि याच्या 2 शिट्ट्या काढूया. 2 शिट्ट्या काढून झाल्या आहेत आणि कुकरची शिट्टी पण पडली आहे. आता कुकर उघडूया आणि बघूया छोले शिजलेत का. तुम्ही बघू शकता मी ताटामध्ये सगळे छोले काढून घेतले आहेत. छोले चांगले शिजले आहेत. आता याला पावभाजीच्या मॅशरने मॅश करून घ्यायचं. पूर्ण मॅश करून झाल्यानंतर याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालूया. मी इथे बारीक चिरलेला कांदा घातला आहे. नंतर बारीक चिरलेली काकडीसुद्धा घातली आहे. आता गाजर किसलेलं घातलेलं आहे. नंतर मी ओट्सची पावडर घातली आहे 2 चमचे. ओट्सची पावडर घरच्या घरी तुम्ही बनवू शकता. मी पहिल्या एपिसोडमध्ये दाखवलं आहे की ओट्सची पावडर घरच्या घरी कशी बनवायची. आता चांगल्या बाइंडिंगसाठी 2 चमचे बेसन घालूया. अर्धा चमचा हळद घालूया. त्यानंतर तिखट लाल मिरची पावडर अर्धा चमचा घालूया आणि नंतर काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी घालूया. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि खूप सारी कोथिंबीर बारीक चिरून घालायची. त्यानंतर 1 चमचा तीळ घालूया. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया. मी यामध्ये जराही पाणी घातलेलं नाही कारण काकडीला पाणी सुटतं. हे तोपर्यंत मळायचं जोपर्यंत असा गोळा होत नाही. आता टिक्की बनवण्यासाठी हातामध्ये थोडंसं मिक्सचर घेऊया आणि दोन्ही हाताच्या सहाय्याने त्याला असा एक गोल शेप देऊया. तुम्ही बघू शकता मी याची जाडी अशी ठेवली आहे. अशाच प्रकारे बाकीच्या पण टिक्क्या बनवून घेऊया. या टिक्कीमध्ये आपण ओट्सच्या पावडरचा उपयोग केला आहे. त्यामुळे वेट लॉससाठी तुम्हाला खूप मदत होईल. शिवाय ही टिक्की खूप टेस्टी लागते. याचं लागणारं साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्या सगळ्या टिक्क्या बनवून झाल्या आहेत. माझ्या घरी जरा जिम मेंबर्स जास्त असल्यामुळे मी जास्त बनवले आहेत. तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. आता गॅसवर एक नॉनस्टिक पॅन घ्यायचा आणि त्याच्यावर अगदी कमी तेल घालायचं. हे तेल सगळीकडे पसरून घ्यायचं. आता आपण केलेल्या टिक्क्या शॅलो फ्राय करून घ्यायच्या. टिक्क्या भाजायला थोडा वेळ लागतो. यावेळी गॅस मीडियम फ्लेमवर ठेवायचा. 1 ते 2 मिनिटांनंतर आपण टिक्की पलटून घेऊया. बघा किती छान कलर आलेला आहे. वरून क्रिस्पी पण झाला आहे. दुसऱ्या बाजूनेही 1 ते 2 मिनिट चांगलं भाजून घ्यायचं. छोले आणि ओट्समुळे पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं. त्यामुळे आपलं ओव्हर इटिंग होत नाही. जास्त भूकही लागत नाही. मला याच्या कडासुद्धा भाजून घ्यायच्या होत्या त्यामुळे मी चिमट्याचा वापर केला आहे. आपली टिक्की चांगली भाजून तयार झालेली आहे. चला आता प्लेटिंग करूया. आपण ही टिक्की डीप फ्राय केली नाही आहे. त्यामुळे ही डिश लो कॅलरीज आहे. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे ओट्स खाल्ल्यामुळं पोट जास्त वेळ भरलेलं वाटतं. त्यामुळे तुम्हाला लगेच भूकही लागणार नाही. वेट लॉस सिरीजचा हा होता 3रा एपिसोड. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. वजन कमी करत असाल तर नक्की बनवा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.